छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या या सभेला उपस्थित खरं म्हणजे मगाशीच आपण अजितदादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। राज्याचे आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादांचं अकाली निधन झालं। एक दिलखुलास मनमिळावू स्पष्ट वक्ता आपल्यामध्ये नाही आहे आणि अशा या दुःखाचं सावट असताना या कठीण परिस्थितीमध्ये निवडणुकाही आहेत। निवडणुकाही आपल्याला टाळता येत नाहीत। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत। नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत आणि हेच कार्यकर्ते आपल्या खासदार आमदारांच्या निवडणुकीमध्ये काम करत असतात आणि म्हणून अशा परिस्थितीत देखील कार्यकर्त्यांची भावना असते की नेत्यांनी आमच्या प्रमुख मंडळींनी आमच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला यावं आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे की या कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। शिवसेना भाजपा आरपीआयचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत आणि या सभागृहात देखील सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित आहेत। खरं म्हणजे हे कार्यकर्तेच आपल्याला विजय मिळवून देत असतात, यश मिळवून देत असतात आणि म्हणून कार्यकर्ता महत्त्वाचा असतो प्रत्येक पक्षामध्ये आणि म्हणून मगाशी आपल्या सदा चव्हाण यांनी सांगितलं कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे जसं आपल्या निवडणुकीमध्ये काम करतो तसंच काम या निवडणुकीत देखील करावं। खरं म्हणजे चिपळूण ही भूमी ऐतिहासिक भूमी आहे, पवित्र भूमी आहे। खऱ्या अर्थाने आज कोकण आणि शिवसेना महायुती जे काही नातं आपण पाहतोय हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे आणि अतिशय निसर्ग समृद्ध असं कोकण, नारळ पोफळी कोकम आंबा काजू या सर्व बागांमुळे समृद्ध झालेलं आहे कोकण आहे। शिवसेना प्रमुख आणि कोकणाचं एक आगळंवेगळं नातं होतं। शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी सुद्धा शिवसेनेची नाळ मात्र कोकणात पुरलेली आहे। हे एक समीकरण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय। कोकणाने देखील बाळासाहेबांवर प्रेम केलं, शिवसेनेवर प्रेम केलं, महायुतीवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं। आज आपण या ठिकाणी निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढवतोय। या जिल्हा परिषदमध्ये देखील मला वाटतं मागची चिपळूण नगर परिषद तर तुम्ही जिंकली, नगराध्यक्षही आला आणि नगरसेवक पण आले, अनेक इतिहास घडवला आणि या जिल्हा परिषदमध्ये पण कोणीतरी बिनविरोध आलाय का? पंचायत समितीमध्ये इथे कोकणात देखील काही ठिकाणी आपले महायुतीचे लोक आलेत। खरं म्हणजे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकाही आपण पाहिल्या। लाडक्या बहिणी इकडे मोठ्या संख्येने आहेत आणि लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार घडवला। खरं म्हणजे लोकसभेमध्ये आपण निकाल पाहिला होता पण अगदी उलटा निकाल, चमत्कार लाडक्या बहिणींनी विधानसभेत दाखवला आणि 232 आमदार महायुतीचे निवडून आले। हा या महाराष्ट्रातला इतिहास आहे। आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा आल्या नव्हत्या। त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांमुळे हे शक्य झालं आणि त्यामुळे आपल्या मनापासून मी धन्यवाद देतो। खरं म्हणजे मुख्यमंत्री मी असताना 2.5 वर्ष जे काम केलं ते आपल्या समोर आहे। आता अनेक लोकांनी सांगितलं यासाठी निधी दिला, यासाठी निधी दिला। मला तर खरंच काहीच माहीत नाही आहे। माझ्याकडे आला त्याला मी निधी दिला, तो चांगल्या कामासाठी वापरावा एवढीच माझी अपेक्षा होती
आणि म्हणे कधी पक्षभेद केला नाही. जे जे आमदार माझ्याकडे यायचे, खासदार यायचे, त्यांना मी मुख्यमंत्री असताना पत्रावर सही करून द्यायचो. आणि त्यामुळेच या कोकणात देखील भरघोस असा निधी विकास कामांना या ठिकाणी देता आला. खरं म्हणजे विकास कामांना पैसे द्यायचे नाही तर कधी द्यायचे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विकास प्रकल्प आपण पुढे नेले, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण पुढे नेल्या. 2.5 वर्षानंतर आता देवेंद्रजी काम पुढे नेत आहेत. आमची टीम म्हणून आम्ही काम करतोय. अजितदादा दुर्दैवाने आपल्यात नाही, पण ते देखील म्हणायचे की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त विकास कामांच्या पत्रावर सही करणारा मुख्यमंत्री कोण, तर एकनाथ शिंदे. आणि मलाही त्याचा समाधान आणि आनंद आहे, कारण माझ्या एका सहीमुळे अनेकांचे जीव वाचतायत, अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 460 कोटी रुपये दिले आणि जवळपास 70 ते 80 हजार 90 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. शेवटी हे पैसे लोकांचे आहेत. हे जो काही निधी मुख्यमंत्री सहायता निधी हा लोकांसाठीच वापरला पाहिजे आणि त्यांच्या जीव वाचवण्यासाठीच वापरला पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प या ठिकाणी आलेत. हे सभागृह देखील त्यातूनच झालं आहे. अनेक सभागृह या ठिकाणी झालेली आहेत. उदय सामंत यांनी मगाशी सांगितलं, पाणी पुरवठा योजना असेल, अनेक रस्त्यांची कामं असतील, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी प्रकल्प असतील, योजना असतील, अनेक योजना. मगाशी कुठलं एक तुम्ही सांगितलं राहिलेलं होतं ते नगरपालिकेची. मला असं बोललं, नगरपालिकेत निवडून दिल्यानंतर बसायला जागा पाहिजे की नाही, काम कुठून करणार. मी ताबडतोब पैसे दिले आणि जिल्हा परिषदेची देखील तजवीज करून ठेवलेली आहे आपण. त्यामुळे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना चांगलं प्रशस्त सोयी सुविधांचं कार्यालय असलं पाहिजे. लोक येतात, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच अशा या परिस्थितीमध्ये विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आणि म्हणून आजच्या या अशा परिस्थितीत देखील साधेपणाने आपण प्रचार करतोय. आणि मला यावेळेस कोणावरही काही टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, कारण शेवटी आपण विकास हाच अजेंडा आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणून या चिपळूणमध्ये जे जे काही विकासाचे प्रकल्प आहेत, मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, STमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय पण घेतला, मुलींना उच्च शिक्षण आपण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री मोदीजी 6,000 रुपये देत होते, आपण आणखी सन्मान योजनेमध्ये 6,000 रुपये टाकले. पीक विमा योजना अतिशय आपण सोपी केली. अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. वयोश्री योजना केली, ज्येष्ठांना योजना केल्या, युवकांसाठी योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. एवढं शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. आणि आरोग्याच्या देखील अनेक योजना आपण केल्या. आरोग्य आपल्या दारी असेल, शासन आपल्या दारी असेल. शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू केला. अनेक लोक मला विचारत होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, काय आहे शासन आपल्या, क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना म्हणालो, शासन आपल्या दारी ज्या योजना मिळवायला लोक सरकारी कार्यालयात जातात, मंत्रालयात जातात, जिल्हाधिकारी कचेरीत जातात, त्यांना तिथं चक्रा मारायची गरज लागता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून. आणि जवळपास 5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला. 5 कोटी लोकांना, ही मोठी अचिव्हमेंट आहे. शेवटी काही योजना अशा असतात की त्या मिळवता मिळवता माणूस कंटाळून जातो आणि योजना सोडून देतो. पूर्वी लाभ नव्हते का, होते. लाभार्थी नव्हते, होते. योजना नव्हत्या का, होत्या. परंतु त्या पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्य माणसापर्यंत, ही भूमिका आम्ही घेतली. आणि सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या योजना करत असताना लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर लाडकी बहीण योजना. आणि ही देखील सुरुवात कशी झाली आपल्याला मी सांगू इच्छितो. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबातून मी पुढे आलो आहे. मी देखील माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली, ते कसा महिना चालवायचा, कसं करायचं हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे.
आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मात्र एक ठाम निश्चय केला, माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी एक योजना करायची आणि त्यामधून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये विरोध केला, अनेक लोकांनी टीका केली, अनेक लोक कोर्टात गेले, हे काय लाडकी बहीण योजना होणार आहे का, हे काय 1500 रुपये काय पुरणार आहेत का, हे काय असं झालं का तसं झालं का. परंतु अनेक लोकांनी विरोध करून देखील काही त्यांना ती थांबवता आली नाही. कारण मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे होता, माझ्याबरोबर देवेंद्रजी अजितदादा होते आणि म्हणून ही योजना जी सुरू केली आम्ही, अतिशय यशस्वी योजना. ही योजना सुरू करणं मोठं धाडस होतं. किती खर्च वर्षाला माहीत आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला या योजनेला लागतात. 2.5 ते 3.25 कोटी महिला लाडक्या बहिणींना हा लाभ मिळतोय. आणि म्हणून ही योजना सुरू केल्यानंतर अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी आपल्या प्रपंचाला साथ दिली, आपल्या कुटुंबाला आधार दिला. काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, बचत गट काढले, क्रेडिट सोसायट्या काढल्या. अनेक सक्सेस स्टोरी आहेत. त्यामध्ये आता काही लोक म्हणतात कशाला केलं, असं झालं, त्याच्यामुळे अर्थसंकल्पावर भार आला. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असंही पाहिलं पाहिजे की या लाडक्या बहीण योजनेमुळे काय काय, याचा जर सर्वे केला तर अनेक अशा गंभीर कथा स्टोरीज, सक्सेस स्टोरीज आपल्या समोर येतील की अनेक लोकांनी हेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये आणले, अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. काही लोकांनी तर घरामध्ये, एका अगदी दुर्गम भागामध्ये आमचा एक पदाधिकारी गेला होता. मला काय कसं काय चाललं, 2च लोक होता घरामध्ये, वयस्कर लोक, आणि म्हणाले कसं चालवता? म्हणजे आम्ही काय बघा, हे आमचं भात करतो, भाताची शेती, नाचणीची शेती, आणि बाकी 1500 रुपये येतात, त्याच्यामध्ये तेल, मिरची, मीठ आम्ही वापरतो. असेही काही कुटुंब आहेत, असेही कुटुंब आहेत, काही व्यवसाय करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून हे देखील एकीकडे पाहिलं पाहिजे की या योजनेमुळे आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्यांचा समाजात मान वाढला, सन्मान वाढला. आणि म्हणून ही लाडकी बहीण योजना किती कुणी अफवा पसरवल्या, कुणी माईकाला आला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता पत्रकार मला विचारतात, तुम्ही घोषणा केली 2100 रुपये, मला हो केली आहे, आम्ही खोटं बोलणार नाही, आणि योग्य वेळी ते आम्ही देणार, योग्य वेळी ती आम्ही जे घोषणा केली ते देणार. कारण आम्ही खोटं आश्वासन, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. त्यामुळे जे बोललोय ते बोललोय. आणि म्हणजे ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या घोषणा, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी देखील विचारतात मला लोक, कधी करणार? आता आम्ही एक बैठक घेतली, मुख्यमंत्री आमची अजितदादा होते त्यावेळेस, एक बैठक झाली आहे, त्यात कमिटी केलेली आहे, अहवाल येईल, आणि त्यानंतर त्यावेळी योग्य वेळी तोही निर्णय होणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला सर्वात जास्त मदत करणारं सरकार महायुतीचं आहे. अतिवृष्टी झाली त्यावेळी देखील आपण पाहिलं की 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं, पैसे तात्काळ सुरू झाले. त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही सांगितलं होतं, आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही तात्काळ त्यांना पैसे, त्याचा इन्स्टॉलमेंट सुरू केला, आणि सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं, तेही आम्ही दिलं. अनेक योजना आम्ही सुटसुटीत केलेल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं करत असताना लाडक्या बहीण योजनेला मी एवढंच सांगतो की लाडक्या बहिणीने एवढ्यापुरतं आम्ही थांबणार नाही, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे. स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचा व्यवसाय करत असताना त्यांना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठी केंद्र सरकारने देखील कालच्या परवाच्या बजेटमध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योगासाठी, आरोग्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे ते देण्याचं काम केलेलं आहे. सर्वसमावेशक असं बजेट आहे. आणि म्हणून आपला देश आर्थिक महासत्तेकडे जातोय, आर्थिक महासत्तेकडे जातोय. तिकडे एक जाण्यासाठी एक दमदार पाऊल या बजेटच्या माध्यमातून टाकलेलं आहे. आणि म्हणून हे देखील केंद्र आणि राज्य सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाचा विचार करते. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत, या योजना आमचा 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेबांनी जो मूलमंत्र दिला आहे, आनंदीगे साहेबांनी जो काही गुरुमंत्र दिलेला आहे, सर्वांची जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना.
इथं मला वाटतं महापूर होता तेव्हा मी आलो होतो या भागामध्ये, कोल्हापूरमध्ये होता तेव्हाही गेलो होतो, इथे आला त्याही वेळेस पूर आला, मी सगळी यंत्रणा घेऊन आलो होतो. शेवटी या छोट्या नगरपालिका आहेत, यांचा जीव छोटा आहे आणि संकट मोठं आहे. आणि मग त्यावेळेस पूर्ण यंत्रणा या ठिकाणी आल्यानंतरही स्वच्छता साफसफाई या ठिकाणी त्या साथीचे आजार पसरले असते. तो आयुक्त कमिशन शिव तर रडतच होता. म्हणजे ते एवढं सगळं बघून, एवढं सगळं संकट बघून मला काय करणार आहे, बा काळजी करू नको, एकनाथ शिंदे आलेला आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आणि त्यामुळे जिथं मोठमोठी कामं असतात, मोठी संकट येतात, तिथे आपण पोहोचतो. एरशाळवाडीसारखी घटना झाली, मी मुख्यमंत्री असताना तिथं पोहोचलो. शेवटी मुख्यमंत्री म्हणजे काय, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं, सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मागं उभं राहणं. मुख्यमंत्री पोहोचले की सगळी यंत्रणा पोहोचते. मला तिथं उदय सामंत वगैरे अनेक मंत्री होते, मला बोलले जाऊ नका तिकडे वरती, पार असा कडा होता, पण वरतीची परिस्थिती भयान होती. त्यावेळेस वादळ वारं होतं, धुकं होतं, आणि अशा काळात ते मदत यंत्रणा काम करत होती, बचाव यंत्रणा काम करत होती. अतिशय वरती भयानक दृश्य होतं. ज्यांच्या घरातली लोक मयत झाली होती, मुलं मयत झाली, त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश मी तिथे ऐकत होतो. फार मनाला वेदना देणारा ती परिस्थिती होती. एकीकडे वरून खाली काय आणायचा विषयच नाही आहे, सायकल पण जाऊ शकत नाही, फक्त चालत जायचं आहे. एकीकडे जे दगावलेले मृत्यू झालेले त्यांचे त्या खड्डे खरून त्याच्यामध्ये त्यांना दफन करण्याचं, गाडण्याचं काम, माती देण्याचं काम सुरू होतं. एकीकडे ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. मग कसं काय एकनाथ शिंदे खाली उभं बसून माहिती घेऊ शकतो? हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून काम करत होता. मुख्यमंत्री म्हणून होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणूनच मी या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे. कार्यकर्त्याची निवडणूक असते, हाच कार्यकर्ता आपल्याला मोठं करतो, हाच कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा बॅकबोन असतो, आणि या कार्यकर्त्याच्या जीवावरच आपण सगळं डोलारा सांभाळत असतो. आणि म्हणून या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे अगदी गावातल्या निवडणुका आहेत. आणि म्हणून या गावातल्या निवडणुका गावाला विकासाकडे न्यायचं असेल आपल्याला, तर निश्चितपणे विश्वास तर आपण सगळ्यांनी दिला आहे. एवढा आत्मविश्वास आमच्या इथल्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे की नक्कीच या रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. फक्त आता त्यामध्ये किती लीड द्यायचा हा तुम्ही ठरवायचा आहे. आणि म्हणून मी जो आलोय तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की येणाऱ्या 7 तारखेला आपण या महायुतीला विजयी करायचं आहे. धनुष्यबाण असेल, कमळ असेल, 2 निशाणी आहेत ना आपल्या, या निशाणी समोरचं बटन दाबायचं आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती मी तुम्हाला करण्यासाठी मुद्दाम इथं आलोय. त्याचबरोबर काही मला या ठिकाणी सांगितलंय, पैसे किती दिले ते का मी सांगत नाही, ते मी कधी हिशोब ठेवतच नाही, कारण एवढे प्रकल्पाला पैसे दिलेत की आता तो हिशोब ठेवणं, कारण मी या हाताने दिलेले या हाताला देखील कळू देत नाही, असा माझा स्वभाव होता पहिल्यापासून, आताही आहे. आणि म्हणूनच मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना काय मिळाले हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसे किती कमवले, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी अनेक ठिकाणी जातोय या प्रचार सभेमध्ये. फार माझ्या लाडक्या बहिणी तर म्हणजे 4-4, 6-6 तास या ठिकाणी सभेत असतात, रस्त्यावर असतात, दुतर्फा असतात, सगळे भाऊ असतात, ज्येष्ठ असतात, सगळे ते एक आपुलकीने, एक अशी म्हणजे एक मायेचा, एक जिव्हाळ्याचा तो विषय असतो. आणि आशीर्वाद द्यायला रस्त्याच्या दुतर्फा ते चित्र पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं की 2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते मार्गी लागलं, त्याचं चीज झालं. आणि म्हणूनच 2.5 वर्षात केलेल्या कामामुळे 232 जागा महायुतीच्या निवडून आल्या. आता देखील वर्षभरामध्ये देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते, ते राज्याला पुढे नेतोय आम्ही. आज उद्योगधंदे येत आहेत, 30 लाख कोटीचे उद्योग दावोसमध्ये त्याचे करार झाले. देवेंद्र मुख्यमंत्री होते, उदय सामंत होते. आणि म्हणून कोकणात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आले पाहिजे, पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे. पाणी भरपूर पाऊस पडतोय पण वाहून जात आहे, आणि म्हणून ते आपल्याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. यासाठी देखील आपण योजना करतोय. आज आपण कोकणामध्ये ग्रीनफील्ड रस्ता करतोय, समृद्धी हायवे सारखा, अगदी थेट
मुंबईपासून अलिबागपासून या ठिकाणी पूर्णपणे सिंधुदुर्गापर्यंत गोव्यापर्यंत, आणि तो देखील ग्रीनफील्ड रस्ता त्याचं DPRचं काम सुरू झालेलं आहे आणि कामही लवकर सुरू होईल. या कोकणाच्या विकासासाठी देखील आपण एक प्राधिकरण करतोय, कोकण विकास प्राधिकरण, त्याला देखील बळ देतोय आपण. छोटे छोटे उद्योग या ठिकाणी आणायचे आहेत, मोठे उद्योग तर आहेतच. आणि परवाच्या बजेटमध्ये देखील काजू आणि आंब्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी देखील चालना दिलेली आहे. कोकणाला देखील यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे, महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे, रस्त्यांसाठी प्राधान्य दिलं आहे, रेल्वेसाठी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण काम करत असताना डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करत असतो. योगेशला थोडा वेगळा अनुभव आहे, पण तरी योगेश भक्कम आहे, चिंता करण्याची कारण नाही. आणि म्हणून हे जे काही डबल इंजिनचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला पुढे नेत आहेत, आणि म्हणून महाराष्ट्राचं देखील त्याच्यामध्ये योगदान मोठं असलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राला देखील आपण पुढे घेऊन चाललो आहे. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील आपल्या हक्काचे लोक निवडून आल्यानंतर या भागाचा विकास होईल. पैसे कुठेही कमी पडणार नाही ही खात्री मी आता आलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला माहीत आहे मी आल्यानंतर इथे ज्या जे काही आपल्याला आवश्यकता आहे विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे, त्यामध्ये कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. या ठिकाणी मला काही केलेलं आहे, काही योजना दिल्यात ते मी काही सांगत नाही, परंतु एक कुठे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ती काय ते प्रदूषण करते वाटतं, आणि केमिकलची कंपनी आहे ती आता बंद आहे का वाटतं ना, बंद असे ती जे जे काय प्रदूषण करणारे जे कारखाने आहेत तर मला उद्योग मंत्र्यांनी सांगितलं तर ती बिलकुल लोकांच्या आरोग्याला घातक आहे, ते कुठलंही काम सरकार करणार नाही. आणि म्हणून सर्वात आधी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अशा ज्या काही प्रदूषण करणारे कारखाने आहेत त्यांना त्यावर आळा घातला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यात भूस्खलन होते, त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. आज चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती करण्याच्या बाबतीमध्ये देखील माझ्याकडे एक निवेदन आहे, त्याला देखील निधी लागणार आहे. संरक्षण भिंत बांधण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये भूस्खलन होऊन लोकांची जीवितहानी होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे, ती आपण पार पाडू. कळवंडे धरणासाठी जे काही लागेल त्यामध्ये देखील कुठेही कमी पैसे पडणार नाहीत हा देखील शब्द आपल्याला देतो. प्रादेशिक पर्यटन अथवा क वर्ग पर्यटनमधून तालुक्यामधल्या मोठ्या मंदिरांचं सुशोभीकरण जे आहे ते देखील झालं पाहिजे, यासाठी देखील आपली MSRDCची यंत्रणा काम करते आहे. त्यामध्ये देखील पर्यटन विभागाची यंत्रणा काम करते आहे, त्यामध्ये देखील कुठेही कमी पडणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांसाठी व्यावसायिक केंद्राची उभारणी, मी मगाशीच सांगितलं की महिला बचत गट जे आहेत त्यांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांनी बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या विकायच्या कुठे, आणि म्हणून अशा प्रकारची मॉलची आवश्यकता आहे, व्यावसायिक केंद्राची आवश्यकता आहे, त्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रांची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे लखपती दीदी योजना या ठिकाणी आपण पुढे आणतोय. आणि म्हणूनच या सर्व माध्यमातून महिलांना सक्षम करणं, युवकांना सक्षम करणं, शेतकऱ्यांना आधार देणं, या ज्येष्ठांना आधार देणं, हे सगळं आता परिवहन सेवेतून ती तीर्थयात्रा बंद झाली योजना, आता म्हणजे स्लो आहे. आपण ते आता परिवहननी तीर्थाटन काहीतरी योजना केली आहे. मी परिवहन मंत्र्यांना सांगितलं रे बाबा हे सुरू करा, तर ते देखील आता सुरू झालेलं आहे. तीर्थक्षेत्र कुठे कुठे जे ज्येष्ठांना जायचं असेल तर आपल्या त्या STमधून जशी 50% सवलत माझ्या लाडक्या बहिणींना दिली, ज्येष्ठांना तर आपण मोफत केलं आहे, पण या तीर्थक्षेत्र जे आहे ते दर्शन त्यासाठी देखील आपण योजना केली. नवीन किती योजना केलेल्या आहेत आपण. त्यामुळे आपण एवढंच काम करायचं आहे की सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवा, आणि जे त्या भागातल्या काही समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचवा, त्याचा निकाल लागेल आणि त्या सोडवल्या जातील एवढीच आपल्याला खात्री देतो. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, चिपळूणच्या विकासामध्ये, चिपळूणमध्ये आपण भरभरून या ठिकाणी जागा महायुतीच्या निवडून द्या हे मी सांगायला आलो आहे. आणि म्हणून मगाशी सदा
चव्हाण मला सांगत होते की मला पण काहीतरी काम पाहिजे. तुम्हाला एक काम नाही, जबाबदारी चांगली मिळेल, काही काळजी करू नका. आणि शेवटी कार्यकर्ते काम करणारे पक्ष आपला शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणार आहे. तर कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, सर्व आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे. महायुतीने आपण निवडणुका लढवतोय, एक ताकदीने या ठिकाणी आपण पुढे जातोय. मला विश्वास आहे चिपळूणमधल्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की तुमचं जे काही 7 तारखेला मतदान जे आहे, फक्त उमेदवाराला मतदान करण्यापुरतं नाही आहे. या चिपळूणचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. या भवितव्याची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे. तुमचं मत म्हणजे विकासाला मत आहे, तुमचं मत म्हणजे कामाला मत आहे. आणि म्हणूनच जी कामं झालीत ती झालेली आहेत, पण ज्या कामांना, उर्वरित कामांना जो निधी लागणार आहे तो निधी कमी पडणार नाही, हा शब्द एकनाथ शिंदे तुम्हाला द्यायला आलेला आहे. मी एकदा शब्द दिला की शब्द आपल्याला माहिती आहे मी पाळतो. त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 50 आमदारांनी विश्वास ठेवला आहे 2022मध्ये, आणि तेही आपण पाहिलेलं आहे. 2022ला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं, महायुतीचं सरकार स्थापन केलं, आणि त्यामुळेच विकासाला चालना मिळालेली आहे. हा विश्वासाचा भाग आहे. आपण जे बोलतो ते पाळलं पाहिजे. राजकारणामध्ये शब्दाला महत्त्व असते, कमिटमेंटला महत्त्व असते, आणि जे आपण बोलू तसं चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, याला महत्त्व असतं. आणि मी एक साधा, माझ्याकडे त्रिसूत्री आहे. ॲक्सेसिबिलिटी आहे, माझी सिम्प्लिसिटी आहे, आणि क्रेडिबिलिटी आहे. 3 विषयावर माझं काम चालू आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता सगळ्यात महत्त्वाची आहे. ती आपल्याला गमावता कामा नये. बाळासाहेब नेहमी सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून ते नाव टिकवण्याचं काम आपल्याला प्रत्येकाने केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 7 तारखेला जिथं धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, जिथं कमळ आहे कमळासमोरचं बटन दाबा, आणि या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आणि रत्नागिरीवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.